जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात काम करते, तर ही छोटीशी गोष्ट नक्की ऐका. एका छोट्या गावात एक मुलगा होता. खूप मेहनती, पण नशीब मात्र नेहमी त्याच्या विरोधात. तो जे काही करायचा त्यात काही ना काही अडचण यायचीच. एक दिवस तो खूप निराश होऊन एका साधूकडे गेला आणि म्हणाला, मी इतकी मेहनत करतो तरी मला यश काय मिळत नाही. साधूंनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यांनी त्याला एक बियाणं दिलं आणि म्हणाले, हे लाव आणि रोज पाणी घाल. तो मुलगा रोज त्या बियाण्याला पाणी घालत राहिला. दिवस गेले, आठवडे गेले, पण काहीच उगवलं नाही. तरीही तो हार मानला नाही. गावातले लोक त्याची थट्टा करू लागले, पण तो शांतपणे आपलं काम करत राहिला. महिने उलटले आणि अचानक एक दिवस त्याला जमिनीतून एक छोटंसं रोप बाहेर आलेलं दिसलं. काही दिवसात ते मोठं झाड बनलं. तो मुलगा पुन्हा साधूंना भेटायला गेला. साधू हसले आणि म्हणाले, तुझं नशीब खराब नव्हतं, फक्त तुला धीराची परीक्षा दिली जात होती. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपण मेहनत करत असतो, पण लगेच परिणाम दिसत नाही, म्हणून आपण हार मानतो. पण खरं तर त्या वेळेत आपली तयारी चालू असते. लक्षात ठेवा, देव उशीर करतो, पण कधीच अन्याय करत नाही. योग्य वेळ आल्यावरच तो फळ देत असतो. म्हणून थांबू नका, कारण कदाचित तुमचं यश अगदी तुमच्या जवळ आलेलं आहे. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय व्हिडिओला जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आज मी जे सांगणार आहे ते समजलं तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे. 90% लोक न कळत ही मोठी चूक करत असतात. तुम्ही त्यातले तर नाहीत ना? देव काही लोकांना उशिरा यश देतो. खरं कारण जर तुम्ही ऐकलं तर थक्क व्हाल. आज हा एक विचार तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची वेळ अजून आलेली नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. होय माझ्या बाळा, तुला वाटत असलेली भीती आता मी पूर्ण करणार आहे आणि तुझी इच्छा आता सत्यात उतरणार आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. एका शहरात 2 मित्र राहत होते. दोघांचंही एकच स्वप्न, आयुष्यात मोठं काहीतरी करायचं. दोघेही मेहनती, दोघांकडेही संधी सारख्याच. पण काही वर्षांनी एक खूप यशस्वी झाला आणि दुसरा तिथेच अडकून राहिला. एके दिवशी त्या अपयशी मित्राने विचारलं, आपण दोघं एकाच ठिकाणाहून सुरुवात केली, मग तू एवढा पुढे कसा गेलास? तेव्हा यशस्वी मित्र हसला आणि म्हणाला, फरक फक्त एका गोष्टीचा, मी माझ्या वेळेची आणि विचारांची किंमत ओळखली आणि तू लोक काय म्हणतील याचाच विचार करत बसलास. स्वामी भक्तांनो, हीच ती मोठी चूक, लोकांच्या मतांमध्ये अडकून स्वतःचा मार्ग विसरणं. आपण अनेकदा काहीतरी नवीन करायचं ठरवतो, पण लगेच मनात विचार येतो, लोक काय म्हणतील? जर फेल झालो तर? माझ्याकडून होईल का? मला जमेल का? आणि इथेच 90% लोक थांबतात. स्वप्न हुरू होण्याआधीच संपतं. पण लक्षात ठेवा, जगातले सगळे मोठे लोक वेगळं विचार करायला घाबरले नाहीत. त्यांनी लोकांचं ऐकलं नाही, त्यांनी स्वतःचं ऐकलं. आणि आज एक निर्णय तुम्ही घ्या, लोकांच्या भीतीत जगायचं की स्वतःच्या स्वप्नांसाठी उभं राहायचं. कारण तुमचं आयुष्य आता बदलणार आहे तेव्हा जेव्हा तुम्ही ही एक चूक करणं थांबवताल, लोकांचा विचार करणं. होय माझ्या बाळा, आयुष्यात सगळा मोठा शत्रू बाहेर नाही, तर तो आपल्या मनात आहे. म्हणून लोकांचा विचार करणं बंद कर. एक व्यक्ती होता, खूप स्वप्न होती त्याच्याकडे, काहीतरी मोठं करायचं होतं, पण प्रत्येक वेळी तो एक पाऊल पुढे टाकायचा आणि 2 पाऊल मागे यायचा. कारण त्याच्या मनात एकच आवाज घुमायचा, एकच भीती, लोक काय बोलतील.
हळूहळू त्याने काही दिवसानंतर प्रयत्न करणंच बंद केलं आणि एक दिवस त्याला जाणवलं की तो हरलाच नाही, तर त्याने स्वतःलाच हरवलं आहे. त्याच रात्री तो खूप तुटलेला असताना त्याने मनापासून प्रार्थना केली, हे भगवंता, मला मार्ग दाखव, मी खूप थकलो आहे. आणि त्याच क्षणी त्याच्या मनात एक शांत आवाज आला, तू लोकांसाठी जगतोयस म्हणून तू स्वतःपासून दूर जातोयस. आणि बाळा, हीच चूक तुला आता करणं बंद करायची आहे. स्वतःच्या आयुष्याचा निर्णय इतरांच्या विचारांवर सोडणं हे बंद कर. स्वामी माऊली नेहमी सांगतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा. बाळा, आपण काय करतो? भगवंतावर विश्वास ठेवण्याऐवजी लोकांच्या भीतीत अडकून बसतो. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या आवाजापेक्षा तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला लागलात, त्या दिवशी तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. म्हणून तुम्ही आजच ठरवा, भीतीत जगायचं की विश्वासाने उभं राहायचं. कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाका. भगवंतावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे, ही ऐका आणि पहा तुमचा अनुभव कसा आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाळा, ज्यांना आपल्या देवावर खराखुरा विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करायला पाहिजे. आणि पहा, ज्याचा कोणी नाही त्याचा देव आहे, ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात राहू द्या. तुम्ही भगवंताकडे एक पाऊल चाडा, भगवंत तुमच्याकडे 10 पाऊल टाकत असतो. आणि पहा, तुमच्या मनातली सर्व भीती ही दूर निघून जाते. ज्याचा कोणीच नसतो त्याचा देव नेहमी त्याच्या पाठीशी असतो. तुम्ही फक्त बिनधास्तपणे पुढे चालत राहा आणि पहा स्वामी लीला कशी तुम्हाला प्राप्त होते ती. विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझा देव, माझे स्वामी. भगवंत तुमच्या दिशेने आता येत आहे. थांबू नका, तुटू नका, हार मानू नका, कारण तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या प्रत्येक अश्रूमागे तुमचा भगवंत उभा आहे. योग्य वेळ आली की सर्व काही बदलणार आहे. फक्त भगवंताकडे एक पाऊल टाका आणि मनापासून त्याला हाक मारा. तुमचं दुःख त्याच्या समोर ठेवा आणि पहा, तुम्ही जे बाहेर शोधत आहात ते तुमच्या आतच तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि आता तुमच्या सोबत तुमचा देव आहे. जिथे सगळे आपल्याला सोडून जातात, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते सुद्धा